UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवार उद्या मार्कडवाडीमध्ये जाणार, बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ग्रामस्थांवर बंदी का? शरद पवारांचा सवाल। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीमधून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार, ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी गावानं घेतलेली चाचणी, मतदानाचा निर्णय। आमदारांच्या शपथविधीमध्ये नाट्य, ईव्हीएम विरोधात मवियाच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान, विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। उपमुख्यमंत्री पदानंतर अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागानं जप्त केलेली 1000 कोटींची मालमत्ता मुक्त। शपथविधीनंतर अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त, पार्थ पवार सुनेत्रा पवारांचंही अभिनंदन, संजय राऊतांचा निशाणा, तर पक्ष सोडल्यास जप्त केलेलं घर मोकळं करू असा आमच्यावर दबाव, राऊतांचा आरोप झाल्यानंतर मी अपील केलं आणि निकाल आला, संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजितदादांचं उत्तर, मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कोणी माझ्यासोबत काम केलं असतं का? दादांचा सवाल। पालिका निवडणुकीमध्ये शक्य तिथे राज ठाकरेंना सोबत घेऊ, फडणवीसांकडून संकेत, महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं, ते कसाही राज ठाकरेंचा वापर करतात, मनसेसोबत लढण्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून अजित पवारांचे मिश्किल टोले, एकनाथ शिंदे नेहमीसारखाच उशीर करणार म्हणत टोलेबाजी। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियामध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा, बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते, 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधवांचा सवाल। ज्येष्ठ भाजप नेते मधुकर पिचड अनंतात विलीन, अकोले तालुक्यामधील राजूर गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।